सो सकाळी सकाळी उठून आम्ही सगळ्या फुलांच्या पाकळ्या केलेल्या आहेत. तनू गब्बस समू मी आणि हे जे छोटं कार्टून दिसतंय ना, आम्ही तिघीच होतो स्टार्टिंगला. त्याच्यानंतर एक 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 जण जॉईन झालं. कोणी कोणी पाकळ्या केलं नावं सांगा मला. हे इथे दिसतात यांनी सगळ्यांनी. ह्या इकडे आजी पण करतायत पाकळ्या. अजून आत्यांनी केल्या. अजून हा तनूची आजी आणि तनूच्या आत्यांनी पण केल्या. सो इथे सगळ्या पाकळ्या रेडी आहे डेकोरेशन साठी. डेकोरेशन कसं करणार आहे ते दाखवतेच तुम्हाला. आणि इकडे समूने बघा आमची नवरीची मेहंदी ही सगळी बघा. ऐ नवरी. सुरुवात झाली आहे मॉर्निंग. आता वाजलेत 8 पण आम्ही उठलोय अर्ली मॉर्निंग 6 o'clockला. आणि इथे खूप थंडी आहे कडाक्याची. बाहेरचं वातावरण दाखवते. तर इथे सकाळ सकाळी यांची तयारी चालली आहे बघा. लगीन घरी असंच अवतार असतो. काकींनी वाटण काढलंय आमटीचं. सॉरी काकींनी आमटीचं वाटण काढलंय. आणि काका काय करतायत? सगळे काम करतायत. कोणीच असं ऑलरेडी काम आहे कोणीच नाही. गुड मॉर्निंग आणि जय श्री महाकाल. काका पण काम करतायत. मावशी पण काम करते. मावशी काय करते? तू भांडे घासते आणि काका मावशीला हेल्प करते. हा मला ते म्हणायचं होतं त्या गणबाच्या मुलीला आहे ना सांगा ते. इकडे वरती पप्पू मामा आहे. त्याला नाही दाखवणार नाही तर तो चिडेल. मी हळूच तुम्हाला दाखवते तो काय करतोय. आणि तो अर्ली मॉर्निंग रात्री नाही सॉरी सकाळी 3 वाजल्यापासून काम करतोय. आणि हिअर इज मी. सकाळी 3 वाजल्यापासून तो काम करतोय. मी दाखवलं नाही कारण की तो ओरडतो, त्याला आवडत नाही. सो पुरणपोळीचा स्वयंपाक करतोय तो पहाटे 3 वाजता उठून. आणि इकडे मी आता नवरी गेली मला क्रॉस होऊन मांजरीसारखी. सो मी उठली, आंघोळ गेली, फ्रेश झाली आहे. आणि मी ब्रश नाही केला. मला ब्रश बॅगेतनं करायचं खूप कंटाळा आलाय. म्हणून मी इथे मस्त विठोबा घेतलंय. म्हणजे ते दात घासायची मिश्री तंबाखूवाली नाही ती असते. सो आता ब्रश करते मस्त. गावी आली की हे छान वाटतं करायला. सो आता ब्रश करते आणि बाकीची तयारीला सुरुवात करते. फुलांच्या पाकळ्या केल्या ते दाखवलंच आहे तुम्हाला. एडिटिंग पण केली आणि हा दुसरा ब्लॉग चालू केला आहे. सो स्टे ट्यून्ड. सॉरी त्याच्या आधी हे सांगायचं राहिलं की जय श्री महाकाल. वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. मी नम्रता तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. मीही मजेत आहे. सो आज समूच्या घाण्या आणि बांगड्यांचा कार्यक्रम आहे. कसं डेकोरेशन करणार आहे, कशा बांगड्या भरणार आहे, कोण कोण येणार आहे सगळं तुम्हाला दिसेल. त्यासाठी स्टे ट्यून्ड. सो त्या घरातली जी पिंड दिसते ना ती पिंड आहे तिथे ठेवलेली. हे तुळशीचं झाड आणि त्याच्या खाली बघा ही इथे पिंड आहे. सो तिथे मी गेलते महादेवांचं अभिषेक करायला. सो त्यांनी मला अलाव केलं. खूप छान आहे तिथली लोक. आणि मला ॲड्रेस ह्या घरात आजी राहतात त्यांनी दिला. मोंड्या कुठे गेला? आणि मोंड्या माझ्या मागे मागे आला. त्याला वाटलं ही कुठे चालली म्हणून नाही का. नवरी बघा मेहंदी घेतली. समू समू. तर हे जे तुम्हाला सगळं दिसतंय ना हे दागिने आहेत. आणि हे आमच्या पप्पू मामाने स्वतःच्या हाताने बनवलेत. ठुशी आहे, कंगवा, फणी, तोडे, वेणी, ठुशी आणि जोडे आणि बोटे असं. ज्या मावशीला जाणार आहे त्याची ही तयारी. आता आत्याबाई बसल्यात कडकण्यात. हे कडकण्याच आहेत ना? कडकण्या तळायला. त्यांनी कुरडई, पापड, कडकण्या, पुऱ्या बरेच काम. सो ही आमच्या नवरीची मेहंदी धुतल्यानंतर खूप सुंदर. नेल्स खूप सुंदर दिसतात. ठेव असा हात. खरंच खूप सुंदर दिसतात. ही पायाची मेहंदी डिझाईन किती सुंदर दिसते बघ ना धुतल्यानंतर पण. मोर बघ किती सुंदर दिसतात. बघ बघ म्हणजे मी समूला म्हणतीये. ऑडियन्स म्हणतील
भारीच. आणि हे आमच्या जिजूंचं नाव. 120 ठेवलंय. मला वाटलं लपवायचं. हे बघ हे माझी मेहंदी पण दिसते हिच्या मेहंदीसोबत. बहिणींची मेहंदी. सो ही आमची सगळ्यांची मेहंदी डन. व्हिडिओ घ्या. हा मोंट्या धर ग. ये प्रांजू दाखव. ही प्रांजूची मेहंदी. बॅक प्रांजूचा चांगला कलर आलाय अगं. तिने ठेवली किती वेळ? आता धुतली तिने 11 वाजता काढलेली. आणि ही आमची मयूचा पण चांगला कलर आलाय. ते करून दाखव. इकडे बॅक इथेच इथे. हा कर. वाडा आहे ना माझा खूप फेवरेट आहे. मी इथे ऑलमोस्ट शूट करत असते. फोटो व्हिडिओ ब्ला ब्ला ब्ला. माझे फोटोज पण आहेत इन्स्टावर टाकलेत मी. रांगोळी कोणी काढली का? डब्यात मी प्रोटीन आणलेलं. आणि आज सेकंड डे. कालचं मी तुम्हाला फक्त बॉटल धुतल्यानंतर शूट केलं दाखवलं. आता जोरात घ्या घ्या ना मग जोरात.
शोभून दिसते काळी शरदचंद्राचं नाव घेते ते माझे पांडुरंग मी त्यांची रखमाई सुनीता अरे त्यांचे ना आपल्या देवापाशी घेऊन देवापाशी घेऊन आपल्याला आता हिची असेल वाजव म्हणा जाऊ नको मग त्याला काही पैसे द्यायचे तू इथं कोणता देव ठेवायचा का इथं नाही ठेवायचे सगळे वर नाही सो हे सगळं पप्पा मामाने केलंय. ठेवायचे आम्ही देव आणलं ना तिवा त्याला काय तावा आलाय वाजायला पाहिलंय बघितलं लादीवर जे होते ते काहीतरी अलीकडे काहीतरी त्याला पेपरचे तुकडे लावायचे रांगोळी नंतर छान काढायची बरं काय पेपरचा तुकडा आहे का पेपर नाही पुरणपोळ्या पण करून ठेवल्यात. सगळा स्वयंपाक झालाय. आता 10:30 वाजलेत. पुरणपोळीचा स्वयंपाक रेडी. देव मिरून आलेत आणि ही पूजा पण झाली. हो ना 10:30 वाजलेत ना. दोघांनी डोकं टेकून पाया पडा. अरे पप्पू टोपी घाला सगळं निर्विघ्न. आता माझं काय अरे तू ब्राह्मण आहे. देव बाप्पाला दक्षिणा द्या दोघांनी काढायचं तो किती मागत होता भाऊ माहितीये का 501 रुपये द्या म्हणत होता. म्हणलं अजून तुला यायचं नाही का हा किती 500 अरे तिकडे जाऊच नको. बरोबर काय होतंय मी एकाला दिले की एक मुक्त म्हणून आता तुम्ही नवरीच्या आधी मुली काढून द्या. पाणी टाकतोय ना. पहिला प्यायला 11 वाजले.
आता समूची मळी काढणार आहे. समूला घासून घासून आंघोळ घालणार ना, म्हणजे ते उठण्याने. हा तुझ्या मम्मीला सांगितलं का कपडे घालणार तुला आता. करायचं त्यामध्ये तू रोजच्या आम्हाला सवय किती आहे त्या ताटाला सवच नाही कोणते आता कुणाला एक दोन तीन लवकर आलात ग बाई तुम्ही. काय मी ना आतापर्यंत चालत आली असतीस मग तू आत्या लग्न होस तर फक्त तुम्ही सांगू नका तुम्ही. सो अशा प्रकारे मळी काढतात त्यांनी. हे जे आहे ना उठणं आणि तेल याचं मिश्रण घेतलंय. आता हे पूर्ण शरीराला चोळणार. मळी म्हणजे मळ, म्हणजे पूर्ण तिचं स्किन क्लीन करणार आणि मग तिला आंघोळ घालणार. तर सगळ्याजणी हळदी कुंकू लावणार आणि मळी काढणार. झालं सगळं, फक्त आता जेवायला बसायचं. आता काय पोळ्या करते बाई, पोळ्यात किती हा ना, चांगलं टोपलं बरे आहेत मग. तू घेतल्या का? हा मग अगं सगळं घेतलंय. तू काही हो केलं का मग तुला मग हे होई ना. आता इथं सगळं तुला ओळखतात. तुला पाहिजे ना सुट्टी नाही पडत. नाही नाही तुमचा मार खायला. बर का ऐ लाईक आणि ते काय म्हणते चेक कर लाईक शेअर करा. हा आता लोक कमेंट करतील समूच्या आत्याच्या हातात बांगड्या नाही. अहो आत्याबाई बांगड्या भरायच्या आहेत. मी सांगेन, रिप्लाय करीन त्यांना. बोलावलंय का बांगड्याचा कार्यक्रम संध्याकाळी आहे. म्हणून तर त्या लवकर नाही आल्या. आता माझ्या गाडीची वाट पाहत बसले. मी नव्हते बघला तर इंदू कापून त्या काय म्हणले कोरोनात गाडी यांना सुरू करी. चांगलं असतंय ते, लावा किती काही काय नाही होत त्यांनी. होत नाही ते. मग अशी मला माहितच नाही ते काय म्हटलं. असंच काय असेल. कालच केलेलं आहे काय आलो त्या होता. आलो तेव्हा होतं पण मला असं लक्षात नाही आलं. मी नंतर हा आता नाव नाही का हे गुड्डी नाही नाही पहिल्यापासून पूर्वी तर भिंती रंगवायचे आणि किती किती दिवस ठेवायचे आहे का नाही. आणि लवकर आल्या असत्या. आणि सगळ्यांना सांगितलं होतं 9 वाजता या म्हणून. तुम्हाला नाही अधिकार मला बोलायचं काढत. तुम्हाला नाही काही बोलणार. पहिलं लग्न आहे ना, लक्षात नाही. पुरीचे झाले काय सांगायचं ते. हा डिलेट मार. मागे राहून द्या सगळे. फोटोत नाही आलं तरी काय नाही म्हणायचं. हा नाही मीराच होती जास्त सगळ्याच्या. मीरा आणि त्याच होत्या दोघी. माहिती आम्हाला दोघीला नाचता येत नाही म्हणून होय.
आणि दोघी अशाच आहेत. गांजी मागे ती चप्पल कोणाची आज ठेवला इथं कुठे आते ना साव मॅडमला म्हणलं झालं ते सगळं पण झालं फोटो काढू आला. हा आता काय खायचं जाऊ वर काही चला चला सकाळी ज्या भांडत होत्या ना कचा कचा या त्याच बहिणीत आता बघा. मी भांडणं शूट नाही केले, खरं करायला पाहिजे होते. आहे ना तनु चांगले तुमची रपकी. हे तर समूचे बाबा आहेत. आत्ताशी समूचे बाबा दिसले. ए तू उठ ना. ए परत लाव. आला असं शूटिंग मध्ये पण बाबा आले असतील. ओवाळा ओवाळा ओवाळा. तुम्ही तुमचं काम करा, मी माझं करते. हा आता नवरी वाटते ना सुरुवातीला आहे ना. नवरीचा आला का काही लोक आला का काही सो ह्या बांगड्या इथं आलेल्या आहेत. सो आता नवरी आली आहे. ए पप्पू मामा हे बघ हे हाललंय कसं बघा बरं. तिने ढाका लावला. इकडं इकडं. स्वतः बांगड्यावाले आलेले आहेत आणि नवरीच बसली नाव लिहिला. कोणाची तुझ्या हळदी कुंकाचं कुठे ठेवू. चालतील ना या
बाई धाबूला पाठा बरं लवकर आणि अण्णाला सगळेजण सांगा लवकर बाळाकाला घेऊन येऊन बसते तिथं दिसते बोलत होई तुम्ही जेवण करा जेवण लावून जाऊ नका जेवले पण आहेत मग थोडे जेवले प्रांजू दाखव बांगड्या तुझ्या प्रांजूच्या बांगड्या भरून झाल्या